नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 50 हा बघणार आहोत. ओके, यामध्ये तुम्हाला a मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. अजून a प्लस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हे दोन फॉर्म्युले यूज करून तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट पूर्ण सॉल्व करायचा आहे. ओके, फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण. क्वेश्चन नंबर फर्स्टमधलं फर्स्ट एक्झाम्पल 5a प्लस 6b होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. यासाठी तुम्ही ही पूर्ण होल टर्म आहे तुमची आणि ही सेकंड टर्म आहे. ही टर्मला काय म्हणता ए आणि ह्या टर्मला बी. फॉर्म्युल्यामध्ये ए प्लस बी इथं प्लस साईन आहे, त्यामुळे तुम्ही कोणतं साईन यूज करणार, कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे? हा फर्स्ट नंबरचा फॉर्म्युला, हा सेकंड नंबरचा फॉर्म्युला. तुम्ही सेकंड नंबर फॉर्म्युलाला प्रेफरन्स देशाल. ओके, सेकंड नंबरचा फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, आता आपण ए कोणता कन्सिडर केला आहे? 5a, म्हणून एच्या ठिकाणी आपण व्हॅल्यू कोणती पुट करणार आहे? 5a आणि हा स्क्वेअर होल ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला. ओके, प्लस 2 कोणता घेतलेला आहे आपण? ह्या फॉर्म्युलामधला 2. ए म्हणजे कोणती व्हॅल्यू आहे आपली? 5a. ही 5a व्हॅल्यू इथं घेतली, मल्टिप्लाय बाय, इथं मल्टिप्लाय बायचं साईन आहे तुमचं, लक्षात असू द्या. बी काय आहे तुमचा? 6b इंटू 6b प्लस बी स्क्वेअर म्हणजे 6b स्क्वेअर. ओके, आता 5a स्क्वेअर म्हणजे काय होईल तुमचा? 5चा स्क्वेअर किती आहे? 25. एचा स्क्वेअर डायरेक्ट घ्यायचा प्लस 2ने 5ला मल्टिप्लाय केलं किती होतं तुमचा? 2 5 10, 10 6 60 आली 60 टर्म. आणि ए आणि बी हे तसेचे तसे तुम्ही लिहून घ्यायचे. ओके, ए मल्टिप्लाय बाय बी ते लिहून घेतलं. प्लस ए साईन इथे दिले आपण. 6bचा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर किती आहे? 36 आणि बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर. आलं तुमचं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल ए डिवायडेड बाय 2 प्लस बी डिवायडेड बाय 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याच्यामध्ये ए टर्म ही तुमची आहे आणि ही बी टर्म आहे. इथं प्लस साईन आहे म्हणजे तुम्ही सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करणार आहे. ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता ही ए टर्म आहे आपण इथे घेतली, बी टर्म इथे घेतली आणि याचा स्क्वेअर घेतला, फॉर्म्युल्यामध्ये पुट केली व्हॅल्यू. तशीच आपल्याला इथे पुढील प्रमाणे पण आपल्याला फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करायची. एच्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहे? ए डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर प्लस हा 2 तसा तसा घेतला. एची व्हॅल्यू परत पुट करायची आपल्याला काय? ए डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय बीची व्हॅल्यू बी डिवायडेड बाय 3. ओके, प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे तुमची बी टर्म, बी डिवायडेड बाय 3चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, आता याचं काय करायचं आपल्याला? सॉल्व करायची ही टर्म. ही सॉल्व करताना तुम्ही याला ब्रॅकेट पण करू शकता, स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, एचा स्क्वेअर काय येणार आहे? ए स्क्वेअरच येणार आहे. न्युमिनेटरला काय तुमचा 2a, 2चा स्क्वेअर 4 आला तुमचा. ओके, हे प्लस साईन इथे प्लस साईन देऊन घेतलं आपण. आता 2 गेट कॅन्सल. ओके, आणि ए इंटू बी आणि हा 3 तसा तसा आपण राईट केला, प्लस साईन हे इथे राईट केलं. बीचा स्क्वेअर आणि 3चा स्क्वेअर 9. ओके, हे पण एक्झाम्पल आपलं सॉल्व झालं. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण आता थर्ड नंबरचे. 2p स्क्वेअर मायनस 3q स्क्वेअर. याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला नंबर 1 बघायचा. ए मायनस बीचा स्क्वेअर होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस साईन येते इथे मायनस साईन यूज केलेला असेल तर इथं काय येईल तुमचं? मायनस साईन येणार आहे. 2ab प्लस बीचा स्क्वेअर. आता ही फॉर्म्युल्यामध्ये एची व्हॅल्यू काय? 2p, बीची व्हॅल्यू काय तुमची? 3q आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता नेक्स्ट एचा स्क्वेअर आपण काय घेतलेला आहे? 2pचा स्क्वेअर मायनस हे मायनस साईन घेतलं, हा 2 इथे लिहिला इंटू 2. एची व्हॅल्यू काय आहे तुमची? 2p पण राईट केला इंटू काय घेणार आहे? बीची व्हॅल्यू तुमची, बीची व्हॅल्यू काय आहे आपली? 3q. इथं मायनस साईन आहे पण मायनस साईन इथं तुम्हाला द्यायचं नाही, हे लक्षात असू द्या. इथे तुम्हाला 3qच लिहायचं आहे, 3q. नंतर बीचा स्क्वेअर काय येईल तुमचा? बीचा स्क्वेअर 3q स्क्वेअर. ओके, 3q स्क्वेअर लिहिला. नंतर सॉल्व करायची ही टर्म. तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्यामुळे मी इथे ब्रॅकेट साईन दिलेलं आहे. ओके, ह्या टर्मसाठी, ह्या पूर्ण टर्मसाठी ब्रॅकेट साईन यूज केलेलं आहे इथे. नेक्स्ट
2चा स्क्वेअर 4p चा स्क्वेअर p स्क्वेअर मायनस 2 × 2 4p आणि 3q तसं तसा राईट केला. ओके. आणि 4 3 12 नेक्स्ट स्टेपमध्ये आपण सॉल्व केलेला आहे. इथे पण तुम्ही राईट करू शकत होते, पण तुम्हाला समजण्यासाठी मी नेक्स्ट स्टेपमध्ये सॉल्व केलं आहे. आणि याचा 3चा स्क्वेअर 9 आणि क्यूचा स्क्वेअर क्यू स्क्वेअर, ही स्टेप तुम्हाला समजलीच असेल. 4p स्क्वेअर 4 3 12 p आणि क्यूचं मल्टिप्लिकेशन करून pq प्लस साईन हे 9q स्क्वेअर. ओके. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे आपलं x मायनस 2 डिवायडेड बाय x ब्रॅकेटचा स्क्वेअर. याच्यासाठी इथे मायनस साईन आहे म्हणून तुम्ही मायनस ab चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके. a मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आता a म्हणजे तुमचा x टर्म आहे, b म्हणजे 2 डिवायडेड बाय xची टर्म आहे. हे लक्षात आलं असेल तुम्हाला. मग फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय करायची, व्हॅल्यू पुट करायची आहे फक्त. आता एची व्हॅल्यू काय आहे, ए स्क्वेअर म्हणजे काय तुमचा ए टर्मचा स्क्वेअर, एचा स्क्वेअर. ओके. आता मायनस 2 तसं तुम्ही राईट करून घेतला. एची टर्म म्हणजे इथे इंटू एक्स घेतला, इथं मल्टिप्लाय बाय बी, तुमची काय टर्म आहे बी 2 डिवायडेड बाय एक्स. इथे मी लिहून पण देतो तुम्हाला, ए आणि ही तुमची टर्म आहे बी. ओके. हे तुम्ही नंतर रब करायचं आहे, मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी देतो आहे. ओके. 2 डिवायडेड बाय एक्स प्लस या टर्मला तुम्ही ब्रॅकेट करू शकता, स्क्वेअर ब्रॅकेट, नंतर प्लसचं साईन हे घेतलं. आता बी स्क्वेअर म्हणजे काय तुमचा, इथं बी लिहिलेलं आहे, राईट केलं मी, 2 डिवायडेड बाय एक्स आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पुट केलं आहे. ओके. एक्स स्क्वेअर तसा लिहून घेतला मायनस 2 इंटू, आता एक्स गेट इथं कॅन्सल केलेलं आहे तुमचा. ओके. आता 2 इंटू 2 काय झालं तुमचं 4 झालं. ओके. आणि प्लस याचा 2चा स्क्वेअर 4 आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके. झालं लक्षात तुम्हाला. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल बघू आपण आता. ax प्लस बी वायचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. यासाठी आपण प्लस साईन आहे म्हणून प्लसचा फॉर्म्युला यूज करणार, ए प्लस बी स्क्वेअरचा. ओके. आता आपण ए टर्म कोणती आहे तुमची, ही ए टर्म आहे, ही तुमची बी टर्म आहे. ओके. ax प्लस बी वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. आलं, हे फॉर्म्युल्यानुसार पुट केलं आपण. नंतर आता ax हे तुमचं इथे लक्षात असू द्या. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ओके. थँक्यू. एच्या ठिकाणी तुम्हाला एची व्हॅल्यू पुट करायची. ए स्क्वेअर म्हणजे काय, ए एक्सचा स्क्वेअर. ओके. 2 राईट केला इथे. एची व्हॅल्यू काय तुमची ए एक्स इंटू, इथं मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, बीची व्हॅल्यू काय तुमची बी वाय, प्लसचं साईन घेतलं, बीचा स्क्वेअर म्हणजे काय तुमचा बी वायचा स्क्वेअर. ओके. नेक्स्ट स्टेप, एक्सचा स्क्वेअर म्हणजे एचा स्क्वेअर, ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं आहे तुम्हाला. एचा स्क्वेअर प्लस ए, इथे एचा स्क्वेअर आणि एक्सचा स्क्वेअर राईट केला, प्लसचं साईन घेतलं इथं, 2 इंटू ए एक्स प्लस बी वाय. आता ए टर्म बी टर्म आपल्या ABCD प्रमाणे, ABCDमध्ये ए नंतर काय येतो आपला बी येतो, म्हणून आपण बी राईट केला, नंतर एक्स येतो, नंतर वाय येतो, म्हणून आपण एक्स वाय नंतर राईट केला आहे. आलं लक्षात. 2 इंटू AB एक्स वाय, प्लसचं साईन घेतलं, बी स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर. आलं आन्सर याचं. नेक्स्ट एक्झाम्पल आपलं 6 नंबरचं. 7m मायनस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए मायनस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथं मायनस साईन म्हणून आपण मायनसचा फॉर्म्युला यूज केला आहे, लक्षात असू द्या. आता एची व्हॅल्यू काय आहे तुमची 7m आणि बीची व्हॅल्यू आहे तुमची 4. आता एची व्हॅल्यू 7m लिहिली, बीची व्हॅल्यू 4 तुम्ही राईट केली. ओके. नेक्स्ट काय आहे तुमची स्टेप, एचा स्क्वेअर म्हणजे 7mचा स्क्वेअर, मायनस साईन इथे राईट केलं. ए काय 2 इंटू 2 राईट केला आहे, ए म्हणजे तुमचा 7m इंटू 7m इंटू बी म्हणजे काय तुमचा 4 राईट केला. ओके. बीचा स्क्वेअर, बी ही टर्म तुमची बी 4चा स्क्वेअर. आता 7चा स्क्वेअर काय तुमचा 14, 7 7 14 आहे, आणि एमचा स्क्वेअर. ओके. राईट केला, मायनस 2 इथे लिहिले. आता 2 7 14, 14 4 किती 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 4
56 आणि हा m मल्टिप्लाय बाय इथे लिहिला. ओके, प्लस 4चा स्क्वेअर 6. नेक्स्ट एक्झाम्पल, x प्लस 1 डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर. आता ए टर्म तुमची काय आहे x आहे आणि बी टर्म काय आहे 1/2 आहे. तर आपण फॉर्म्युला माहितीच झालेला, आता खूप एक्झाम्पल झाले, आता मी फॉर्म्युला रिपीट नाही करत. ओके, एक्स तुम्हाला एच्या ठिकाणी पुट करायचे ए टर्म. ओके, एक्स स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय ए टर्म मल्टिप्लाय बाय बी टर्म प्लस तुमचा सिम्बॉल दिला आणि बी टर्म काय तुमची 1/2चा स्क्वेअर. ओके, हा स्क्वेअर राईट केला, ए स्क्वेअर राईट केला, 2 गेट कॅन्सल केलं होतं आपण वरच्या टर्ममध्ये. ओके, रिमेनिंग काय राहील एक्स मल्टिप्लाय बाय 1 काय येतो तुमचा एक्सच येतो, लक्षात असू द्या. आणि इथं टर्म 1चा स्क्वेअर काय येतो तुमचा 1च येतो, म्हणून इथं 1 राईट केला आणि 2चा स्क्वेअर 4 आलं. बरं, एक्झाम्पल बघू आपण आता. ए मायनस 1/a ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुमची ही टर्म काय झाली ए झाली आणि ही टर्म तुमची बी झाली. ओके, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअरचा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. ए टर्म म्हणजे तुमची ए घेतला तुम्ही, बी टर्म तुमची 1/a घेतला. ओके, आता एच्या ठिकाणी आपण व्हॅल्यू काय तुमच्या एच्या व्हॅल्यू एक आलेला आहे तुमचा, म्हणजे तुम्ही ए स्क्वेअर घेशाल. मायनस हा मायनस साईन घेतलं, 2 तुमचा 2 पुट केला तुम्ही. ओके, नेक्स्ट एची व्हॅल्यू तुम्ही एची व्हॅल्यू काय आहे तुमची एचे, बीची व्हॅल्यू तुमची 1/a ती पुट केली, प्लस हे साईन तुम्ही पुट केलेलं आहे आणि बीची व्हॅल्यू 1/a ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता ए नेक्स्ट स्टेप सॉल्व करायची, याच्यामध्ये पण आपण बघून घेऊ आता काय काय गेट कॅन्सल होऊ शकतं आपलं. ए गेट कॅन्सल होतो आहे तुमचा, रिमेनिंग टर्म काय राहते एचा स्क्वेअर ए स्क्वेअर आला, मायनस साईन दिलं, 2ने 1ला मल्टिप्लाय केल्यावर काय आन्सर येणार आहे तुमचं इथे 1च राहतो. ओके, 2 मल्टिप्लाय बाय 1 2 मल्टिप्लाय बाय 1 2. ओके, म्हणून आपण -2 इथे राईट केला, प्लस साईन देऊन घेतलं, याचा 1चा स्क्वेअर 1च येतो आणि एचा स्क्वेअर ए स्क्वेअर आलं तुमचं आन्सर. ओके, थँक्यू.